लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये फूट पडली आणि अजित पवार यांनी वेगळे होऊन शिवसेना आणि भाजप बरोबर सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला। लोकसभेमध्ये अजित पवार गटाने 4 जणांवर निवडणूक लढवली, त्यामध्ये फक्त एकच खासदार विजयी झाला। अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचाही पराभव झाल्याने अजित पवारांना चांगलाच धक्का बसला आहे। भाजपलाही 2019 पेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत। केंद्रामध्ये मोदी पंतप्रधान होत असले तरी ते सरकार टीडीपी आणि जेडीयू यांच्यावरती अवलंबून आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीचे परिणाम दिसून येत आहेत। भाजपचे मोठे नुकसान झाले असतानाही दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एकाच वेळी अनेक अडचणींनी घेरले आहे। त्यांच्याकडे एकाच वेळी 2 आव्हाने उभी आहेत। पहिले आव्हान म्हणजे सर्व 40 आमदार एकत्र कसे ठेवायचे। पक्षाचे आमदार शरद पवार यांच्याकडे परतले तर विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांच्या पुढील आव्हान वाढणार आहे। याबाबत सातत्याने अटकळ बांधली जात आहे। विधानसभा निवडणुकीत मुस्लिम आणि मराठा मते एकत्र आणण्याचे दुसरे आव्हान आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना केवळ 1 जागा मिळालेली आहे। मतांची टक्केवारी कमी आहे। अजित पवार गेल्या वर्षी 2 जुलै 2023 रोजी सरकारमध्ये सहभागी झाले होते। पुढल्या महिन्यात त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून 1 वर्ष पूर्ण होईल। आता येणाऱ्या विधानसभामध्ये अजित पवार गट कसे प्रदर्शन करतो हे पाहण्यासारखे आहे। काल लोकसभेप्रमाणे विधानसभेतही शरद पवार अजित पवारांवर वरचढ ठरतील ही वेळच सांगेल।